नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं वेट टॉक्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. या चॅनलचा मेन मोटो असा आहे की चालू ज्या घडामोडी आपल्या आजूबाजूला दररोज चालतात त्याच्याबद्दल पशुवैद्यकांचं, पशुमित्रांचं आणि पशुपालकांचं काय मत आहे, त्यांचे काय विचार आहेत किंवा त्यांना ह्याबद्दल काय वाटतं किंवा त्यांना ह्या गोष्टीचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आपण युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. आणि या चॅनलचा श्रीगणेशा करण्याकरता आपल्या सर्वांचे आवडते लाडके प्राध्यापक डॉक्टर NM मार्कंडे सर आपल्याला आज जुळले आहेत आपल्यासोबत. तर सरांचा परिचय करून देताना मला सांगू वाटतं, सर हे असोसिएट डीन आहेत परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे आणि तसंच ते HOD पण आहेत अॅनिमल रिप्रोडक्शन आणि गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटचे. सरांचं नाव तर असं पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं. त्यांचे विविध विषयावरचे जे व्हिडिओज आहेत, रिसेंटली त्यांनी मिल्क लाईक ब्रँड करा रिसेंटली त्यांनी मिल्क लाईक ब्रँड करा असा त्यांचा एक नवीन लेख आला होता. आणि सरांना आज आपण, जसं मी सांगितलं आपल्याला की रिसेंटली ज्या घडामोडी चालत आहेत त्याच्यावर आपण प्रश्न विचारणार आहोत. तर सध्या रिसेंटली सर्वांना माहिती आहे, पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा पार तांड्यापासून न्यूयॉर्क पर्यंत एकच गोष्ट चालतीये, ती म्हणजे करोना. तर सर, आपल्याला करोना बद्दल एक पशुवैद्यकीय म्हणून किंवा त्या क्षेत्रामधला एक तज्ञ म्हणून तुम्ही या करोना पॅन्डेमिक कडे कसं बघता? नमस्कार. नमस्कार. सध्या सुरू असलेला करोना संकटाचा सामना आपण सर्वजण जेव्हा करत आहोत तेव्हा 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान ग्राम पातळीवर नेण्यासाठी आपले सुरू असलेले सगळे प्रयत्न हाणून पाडणारा आणि एकूणच मानव जातीला अडचणीत आणणारा असा हा रोगप्रसार आहे. आणि या विषाणूच्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण जग संकटात आलेलं आहे. बरोबर. अचानक आलेलं हे संकट परतवून लावण्यासाठी आपले संशोधक, वैज्ञानिक आणि आपल्या बरोबर असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याला सहकार्य करत आहेत. तथापि पशुवैद्यक क्षेत्राचा जर विचार केला तर पशुवैद्यक क्षेत्रामध्ये या संकटामुळे पशुपालन करणारा पशुपालक वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. महत्वाची बाब अशी की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवा, ह्या आपत्कालीन सेवा चालू ठेवलेल्या आहेत, पण हे करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना त्यांनाही सामोरं जावं लागतंय. म्हणून सर्वांच्या दृष्टीनं कठीण असलेला हा काळ आहे आणि त्यावर यशस्वी मात करण्यासाठी आपल्याला घालून दिलेली नियमावली पशुपालन क्षेत्रामध्ये आणि पशुवैद्यकीय उपचाराच्या पद्धतीमध्ये आपण जर वापरली तर निश्चितच आपल्याला या संकटाचा यशस्वीपणे सामना करता येत राहील असं मला वाटतं. बरोबर सर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोरोनाच्या अगोदर आणि कोरोना नंतर, जसे की आता प्रत्येक जण बिफोर क्रिस्ट आणि आफ्टर क्रिस्टच्या ज्या गोष्टी होत्या त्या आता बिफोर करोना आणि आफ्टर करोना मध्ये आलेल्या आहेत. तर पशुपालन क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता, बिफोर करोना आणि आफ्टर करोना? एक गोष्ट महत्वाची आहे की जेव्हा आपल्यावर संकट येतात त्या संकट निवारणासाठी मानवी जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नातून काही नवीन संधी निर्माण होत राहतात. करोनानं आपल्याला काही चांगल्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपला आर्थिक व्यवहार हा ऑनलाईन होणं, आपण एकमेकांशी संपर्क जास्त चांगल्या प्रकारे वाढवू शकणं, याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी आधी शिफारस करण्यात आल्या होत्या पण ज्या आपण अवलंब करत नव्हतो त्या बाबतीमध्ये आपली जागरूकता निश्चितच वाढलेली आहे. त्यामुळं संकटाशी सामना करत असताना प्लॅनिंग म्हणजे नियोजन, ज्या बाबतीमध्ये आपण कमी पडत होतो आणि पशुपालनामध्ये निश्चित कमी पडत होतो, चारा उत्पादनाच्या बाबतीमध्ये
3 महिन्याचं नियोजन आपण करण्यामध्ये टाळमटाळ करत होतो. आता करोनानं आपल्याला जागरूक केलेलं आहे की बाबा रे, तुला जर पशुपालन करायचं असेल तर तुझ्याकडे चाऱ्याचं नियोजन असलं पाहिजे. आणि 3 महिन्याचं नियोजन हा एक चाऱ्याचा उदाहरणादाखल भाग सांगितला. सर्वच बाबतीमध्ये जर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय योजायचे असतील तर कुठल्या प्रकारचं व्यवस्थापन करावं या गोष्टी आपल्याला करोनानं शिकवलेल्या आहेत. म्हणून पशुपालन व्यवसाय आणि पशुवैद्यकीय उपचार क्षेत्र शिफारसी याच्यामध्ये आपल्याला फार मोठे बदल करोनाच्या नंतर दिसून येणार आहेत आणि सुधारित असलेला व्यवसाय आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट अशी की आपला पशुपालनाचा व्यवसाय पशुवैद्यकीय क्षेत्र हे सुधारित स्वरूपात पाहण्याची संधी आपल्याला निर्माण झालेली आहे आणि निश्चितच करोनाला त्या दृष्टीनं आपण आभार मानणं गरजेचं आहे. बरोबर सर, बरोबर, नक्की बरोबर. कारण देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा अनेक दरवाजे खुले करतो. त्या प्रकारचं काही करोना असं आहे आणि त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. सर, नुकताच आपल्या माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत नावाचा नारा जो लावलेला आहे, या ज्या नाऱ्यामध्ये आपल्या पशुवैद्यकीय क्षेत्राकडून किंवा पशुपालन या क्षेत्राकडे अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंट ह्या नाऱ्याला कितपत पूरक करायचा प्रयत्न करेल किंवा त्या नाऱ्याला प्रात्यक्षिक आणण्याचा प्रयत्न करेल आणि कशा प्रकारे करेल? चांगला प्रश्न आहे. कारण आपण राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग नेहमीच नोंदवत असतो. त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. पशुपालन क्षेत्रामध्ये गोपालन, म्हैसपालन, अश्वपालन, सुकरपालन, शेळी मेंढी पालन, पक्षीपालन, देशी कोंबडी पालन, मत्स्यपालन अशा प्रकारचे अनेक विषय आहेत आणि या विषयांच्या अनुषंगानं अतिशय फायदेशीर आणि शाश्वत असलेला व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकांनी स्वतः करायला सुरुवात करणं आणि तो कमीत कमी मनुष्यबळामध्ये मजूर श्रमामध्ये स्वतः करणं, याला जे महत्व आहे हे महत्व सध्याच्या आत्मनिर्भर भारतामध्ये अधोरेखित होत राहतं. महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडं उपलब्ध असणारं सगळं तंत्रज्ञान आणि सगळे ज्ञान याचा वापर जर आपण प्रत्यक्षामध्ये जर केला, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं पशुपालन क्षेत्र सुधारण्यासाठी केला तर आपल्याला या क्षेत्रामधून मोठा फायदा होत राहील. आणि महत्वाची बाब अशी की आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाची क्षमता जी आतापर्यंत जगाच्या मानानं ही केवळ 20% 25% इतकीच आपल्याला दिसून आली, ती आपल्याला 50% ते 70% पर्यंत वाढवायचा एक फार मोठा वाव निर्माण झालेला आहे. म्हणून क्षमताधिष्ठित असणारी आपल्याकडची पशुधन संपत्ती यातून आपल्याला आर्थिक फायदा वाढवण्याच्या दृष्टीनं मोठा फायदा होत राहील असं मला वाटतं. आणि आत्मनिर्भर भारतामध्ये हीच बाब अपेक्षित आहे की आपल्याकडं असलेल्या साधन सामुग्रीमधून आपण अधिकाधिक अर्थार्जन केलं पाहिजे आणि ते करण्यासाठीचे सगळे उपाय आपण समजावून घेतले पाहिजेत. ही संधी आपल्याला कोरोनानं दिलेली आहे आणि अशा प्रकारच्या संधी आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी, बघण्यासाठी भरपूर वेळ आहे. म्हणून आपण जेव्हा कोरोनाच्या पश्चात जेव्हा पशुपालन क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू तर तो आत्मनिर्भर असेल आणि कुटुंबाच्या दृष्टीनं आपल्याला आर्थिक स्थैर्य निर्माण देणार असेल याची मला खात्री आहे. पशुवैद्यकांच्या दृष्टीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये कंटिन्युइंग एज्युकेशन म्हणजे निरंतर शिक्षणासाठी जो वाव होता तो पशुवैद्यकांनी फार चांगल्या प्रकारे वापरलेला आहे. दिवसाकाठी होणारी तांत्रिक 20 ते 25 मार्गदर्शन पशुवैद्यकांना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आतापर्यंत त्यांना कार्यामधून वेळ मिळत नव्हता, तर हा मिळालेला वेळ निश्चितच चर्चेच्यासाठी आणि तांत्रिक चर्चेसाठी त्यांनी वापरलेला आहे गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये. अजूनही पुढच्या काळात ते वापरतील. त्या संधी निर्माण होत आहेत. ही एक पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी चांगली बाब आहे आणि निश्चितच आत्मनिर्भर भारतासाठी एक सक्षम पशुवैद्यक आपल्याला देण्याची संधी सुद्धा निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, जसं गांधीजी म्हटले होते की गावाकडे चला तरच भारताची काहीतरी होईल, तसं आत्मनिर्भर भारत गावाकडे चला आणि गावाकडे केलं तर पशुपालनच आहे. तर ह्याच्या सोबतच मला अजून एक प्रश्न आहे की नुकतंच गडकरीजींनी एमएसएमई मध्ये खूप सारे बदल केले. तर हे जे काही नवीन बदल झाले आहेत एमएसएमई मध्ये याचा आपल्या उद्योजकांना, पशुपालन क्षेत्रामधल्या उद्योजकांना कितपत फायदा होईल आणि त्यांनी तो कसा करून घेतला पाहिजे?
पशुवैद्यक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत, या संधीमध्ये आपल्याकडं प्रक्षेत्रावरची जी जनावर आहेत त्यांचा व्यवसाय उद्योजक म्हणून करण्याच्या दृष्टीनं मोठ्या संधी आपल्याला निर्माण झालेल्या आहेत. स्टार्टअप योजना असो किंवा केंद्र शासनानं जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज असो, याच्यामध्ये क्रियाशीलतेला फार मोठं महत्व आहे. जे लोक स्वतःहून या व्यवसायामध्ये उतरतील आणि जागरूकपणे व्यवसाय करतील त्यांना त्याच्यामधून निश्चित फायदा मिळू शकेल. उद्योजकता हा भाग आपल्याकडे कमी प्रमाणामध्ये होता. शेतीला सोबत घेऊन पशुपालनाचा व्यवसाय होता. याच्या पुढे पशुवैद्यक क्षेत्र किंवा पशुपालनाचं क्षेत्र हे एक वेगळं क्षेत्र आणि वेगळा दरारा निर्माण करणार आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं की कृषी क्षेत्राची प्रगती ही 4% वार्षिक दराने विकासाच्या दृष्टीने दिसून आली, तर पशुपालनाच्या बाबतीमध्ये ही संधी 6% होती. आणि म्हणून उद्योजकताच्या क्षेत्रामध्ये जर आपला शिरकाव झाला आणि प्रत्येक पशुपालनाचा व्यवसाय जर उद्योजकता म्हणून विकसित झाला तर आपल्याला निश्चितच या संधीचा फायदा करून घेता येईल आणि एक उद्योजकीय संधी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. नक्की सर. सर अजून एक ह्याच्या निगडीत प्रश्न, सध्या ई मार्केटिंगवर फार जोर लागलेला आहे, पण आपल्याला अंडी, मांस, दूध हे ई मार्केटिंगद्वारे विकल्या जास्त दिसत नाहीये. तर पशुपालकांनी आणि आपण सर्वांनी या ई मार्केटिंगचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला किती फायदा होईल? चांगला प्रश्न आहे. ई मार्केटिंग आपण उत्पन्न करू शकत होतो, पण आपल्याला त्याच्यातून उत्पन्न खिशामध्ये टाकण्यासारखं मिळत नव्हतं. उत्पादन करणं हा एक भाग आणि उत्पन्न खिशामध्ये मिळवणं हा दुसरा भाग. आजपर्यंत जो कष्टकरी माणूस होता तो फक्त उत्पादनाकडे लक्ष देत होता आणि आपला उत्पादित माल चांगल्या दर्जाचा असूनही ग्राहकांच्या हाती हा कमी किमतीमध्ये देत होता, असा माझा स्वतःचा आरोप आहे. महत्वाची गोष्ट अशी की ज्या लोकांना 2 महिन्यामध्ये आपल्या घरी उत्पादित झालेला माल कसा विकावा याची संधी, याची म्हणजे अडचण निर्माण झाली, ते सगळे व्यवसायामधले अपयशी ठरलेले लोक आहेत. पण याच काळामध्ये, याच दरम्यानमध्ये आपण पाहिलं की संधीतील वीर, संधी शोधणारे वीर आपण यशकथा बघितलेल्या आहेत आणि त्यांनी ई मार्केटिंगचा वापर सुरू केलाय. आंबे असतील ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीची ई मार्केटिंगची सोय, टरबूज असतील त्याचा प्रसार, दूध असेल त्याचा प्रसार. आणि आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवरती 1 किलो मटणाची पॅकेट तयार करून विकणारे यशस्वी वीर आपल्या मराठवाड्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये निर्माण झाले. ही एक चांगली बाब आपल्याला कोरोनाने शिकवली की आता तुम्ही ई मार्केटिंग करा, तुम्ही कुठे जाऊ नका, घरी बसा आणि फक्त तुमची जाहिरात जी आहे ती तुम्ही वेबसाईटवर करा, तुम्ही इतर माध्यमातून करा. समाज माध्यमातून केलेली तुमची जाहिरात ही योग्य ग्राहकापर्यंत पोहोचेल आणि तिथपर्यंत तुम्हाला माल विकता येत राहील. माझ्या घरी 2 महिन्यामध्ये ई मार्केटिंगच्या साह्यानं किराणा माल तर ग्रॉसरी आलेच, पण भाजीपाला आला, फळं आली आणि याच्याबरोबर मला ज्या संधी पाहिजेत त्या सगळ्या मला प्राप्त झाल्या ग्राहक म्हणून. ही बाब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय मोठी आहे. या संधीमुळे एजंट लोक कमी होणार आहेत, मधले व्यापारी कमी होणार आहेत, लोकांना डायरेक्ट माल विकायची संधी होत राहील, हे मला यश वाटतं. नक्कीच सर, कारण कोरोना ही समस्या असली तरी त्यांनी खूप काही शिकून गेलेली आहे. आणि ई मार्केटिंग मला पण वैयक्तिक अनुभव आलेला आहे की शेतकरी डायरेक्ट माल आपला थेट ग्राहकाला विकतो आणि आतमध्ये जे मिडल मॅन्स आहेत त्यांचा रोल कमी होतो चाललेला आहे. तर एक माझा दुसरा प्रश्न आहे, जे आपण सर्वांनी, आपलं पशुपालन क्षेत्रामध्ये खूप मोठा तोटा झाला, तो म्हणजे जेव्हा ही कोरोनाची साथ आली तेव्हा एक अफवा झाली की चिकन वाटे किंवा अंडी वाट कोरोना पसरतो, आणि त्या अफवेमुळं आपल्या सर्वांना माहिती की कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रात यामध्ये होरपळलेला आहे, शेतकरी जो होरपळलेला आहे. तर तुम्ही या विषयाकडे कसं बघता? आणि नंबर 2, हे अशा गोष्टी परत होऊ नये म्हणून पशुवैद्यकाने, पशुसंवर्धन खात्याने आणि शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? आपल्याकडं कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये सर्वाधिक गतिमान अशा प्रकारचा व्यवसाय वृद्धी आपल्या सर्वांना दिसून आलेली आहे आणि कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामध्ये जगात आपला 5वा क्रमांक आहे भारताचा. साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मार्चच्या पहिल्या
आठवड्यामध्ये अनेक अफवा पसरल्या आणि ह्या अफवांमुळे एकदम चिकन आणि अंड्यांचे दर कमी झाले. या काळामध्ये सर्वच महाविद्यालयांनी आणि सर्वच ठिकाणच्या विक्रेत्यांनी मोफत चिकन वाटपाला सुरुवात केली. या कार्यक्रमामध्ये मीही सहभागी झालो होतो आणि लोकांना हे आपण सांगून दिलं की कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका, कारण आपण अन्न हे नेहमी उकडून खातो आणि शिजवल्यानंतरच खातो आणि कोंबडीच्या बाबतीमध्ये हा विषाणू प्रसार होत नाही याच्या बाबतीमध्ये आपण खात्री दिली. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की साक्षरता अभियानामधून आपण सगळेजण साक्षर झालेलो आहोत आणि विज्ञान साक्षरतेमध्ये कोण सांगतो त्याला निश्चित महत्व आहे. वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी जेव्हा सांगतात की या प्रकारचं अन्न खाणं हे सुरक्षित आहे, तेव्हा त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवणं ही मोठी गरज आहे. लोक गरज असताना सुद्धा, अन्नाची गरज असताना, प्रथिनांची गरज असताना जर अंडी आणि चिकन पासून दूर गेले तर त्याच्यामध्ये नुकसान हे लोकांचं जास्त झालेलं आहे. शारीरिक त्यांच्यामध्ये ताण निर्माण झालेला आहे, पण विक्रेत्यांनाही त्याचा ताण होऊ नये अशा दृष्टीनं आपण आपल्या एकूण वैचारिक बैठकीमध्ये बदल केले पाहिजे. महत्वाची बाब अशी की यानंतरच्या कोरोनाच्या काळामध्ये चौपट दरानं कोंबडी मिळते का आणि कुठं चिकन मिळतं का म्हणून वडवण फिरणारे लोक मी स्वतः बघितलेले आहेत. म्हणून अशा प्रकारच्या अफवा आपल्याला बंद जर करायच्या असतील तर वैज्ञानिक प्रसाराची कास धरणारे, शिफारस करणारे पशुवैद्यक हे जनतेचे मित्र झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून सतत शिफारसी गेल्या पाहिजेत. प्रत्येक पशुपालक हा बोलका पशुवैद्यक झाला पाहिजे. गप्प बसणारे पशुवैद्यक जास्त आहेत. तोंड उघडलं पाहिजे, शिफारसी केल्या पाहिजेत, पशुपालक संवाद झाला पाहिजे, सतत चर्चा झाली पाहिजे. याच्यामधून आपल्याला विज्ञानाचा प्रसार करता येत राहील आणि लोकांच्या मनामध्ये असणारी जी भीती आहे तर ती आपल्याला नक्की कमी करता येत राहील. नक्की सर. सर दुसरा एक माझा प्रश्न आहे की 2 वर्षापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी डबलिंग इन्कम ऑफ फार्मर नावाची गोष्ट आणली होती, जी 2022 पर्यंत फार्मरचा इन्कम डबल होणार आहे. तर यामध्ये आपल्या पशुपालन क्षेत्राचा कसा वाटा राहील आणि ते खरंच होईल की नाही होईल, की डबलिंग खरंच इन्कम होईल की नाही 2022 पर्यंत? कारण आपल्याला असं मी सांगू शकतो याच्या मागची प्रश्नामागची की कोरोनामुळं ह्या मिशन मध्ये अडथळा आला की कोरोनामुळं ह्या मिशनला गती येईल, अडथळा होईल का गती होईल? आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय हा माननीय पंतप्रधानांचा संदेश आहे. याच्यामध्ये पशुवैद्यक आहेत, पशुपालक आहेत. आपण प्रयत्न सुरू केले होते पण त्याला गती नव्हती. बरोबर. आपल्याकडं साधारणपणे दूध व्यवसायाचा जरी विचार केला तरी 300 दशलक्ष एवढी जनावरांची संख्या आहे, गायीची आणि म्हशींची. यापैकी 200 दशलक्ष गोवंश आणि म्हैस वर्ग जनावर ही जर दरवर्षी गाभण राहिली, माझावरती आली आणि त्यांनी वासर दिले तर दुधाचा दुप्पट महापूर आपल्या देशामध्ये होऊ शकतो. उपलब्ध संख्येच्या फक्त 30% जनावर दरवर्षी गाभण ठरतात. ही जर संख्या आपल्याला 70% नेता आली तर आपल्याला दुप्पट दूध कुठल्याही वर्षी आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून शेळी मेंढीच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट आहे. आपण 2 पिल्लांची शेळी सांभाळतो पण राज्यामध्ये 8 पिल्ल देणारी शेळी आपण बघितलेली आहे. मग आपल्याला 4 पिल्लांची शेळी का नसावी याचा विचार पशुपालकांनी केला पाहिजे. क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, कशी वाढवायची याच्यासाठी पशुवैद्यकीय तंत्रज्ञान आहे. या दोन्ही गोष्टींचा जर मिलाप झाला तर आपल्याला दुप्पट संधी निश्चित करण्याची वाव आहे आणि नंतर कोरोना नंतर ही संधी गतिमान होणार आहे. कारण लोकांना व्यवसायाची आवड आहे, फक्त त्यांना त्याच्यामध्ये संधी प्राप्त होत नव्हती, ती कोरोनाने उपलब्ध करून दिलेली. बरोबर. सर, आपण जे आता मायग्रंट्स लोक जे आले बाहेर मुंबई पुण्याहून वापस गावाकडे आले तर यांनी जर पशुपालन गावामध्येच केलं तर यांच्यावर परत अशी वेळ येणार नाही, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्या लोकांचा आपण जर फार चांगला प्रश्न आहे. गावामध्ये जे बेरोजगार आलेले आहेत त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. एकही बेरोजगारांनी बँकेच्या मॅनेजरला नमस्कार करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण गावामध्ये किमान 50%
लोक जनावरांना बाबतीत सांभाळाच्या बाबतीमध्ये वैतागलेले आहेत. त्यांना आता हे जनावर सांभाळणं नको आहे. बऱ्याच ठिकाणी गोशाळा आहेत, तिथं गरजेपेक्षा जास्त गायी आहेत. ही सगळी जनावरं जर अशा बेरोजगारांच्या हाताला मिळाली आणि करार पद्धतीनं पशुपालन सुरू झालं की गाय माझ्याकडची घेऊन जा आणि मला फक्त 2 लिटर दूध आणून दे, बाकी तू काय करायचं असेल ते कर. गोशाळेने सुद्धा याच प्रकारे की गाय घेऊन जा, सुधारणा कर आणि 2 वर्षाला एक वासरू आम्हाला परत आणून दे, अशा प्रकारचा करार पशुपालन जर गावामध्ये सुरू झालं तर बिनखर्चिक जनावरं ही बेरोजगार लोकांना मिळतील. चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय त्यांना करता येत राहील. याच प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये कुणी शेळ्या आनंदाने म्हणजे काय म्हणते त्याला करार पद्धतीनं घेऊ शकेल, कुणी पक्षी करार पद्धतीनं घेऊ शकेल आणि कुठेही कर्ज न करता तरुणांच्या हाताला काम करण्याची संधी मिळत राहील आणि निश्चितच बेरोजगार तरुण आपल्या मेहनतीनं पुन्हा एकदा नवीन भारत निर्माण करेल याची मला खात्री आहे. नक्कीच भारत नाही सर, आत्मभारत निर्माण करेल मला वाटतं. आत्मभारत निर्माण करेल नक्कीच त्यामध्ये. सर आता आपण सर्व बघतो की कोरोना प्रत्येकाला काही ना काही शिकवून चाललेला आहे. तर पशुपालकांना, पशुवैद्यकांना आणि आपल्या क्षेत्राला हा नेमका कोरोना अजून काय नवीन शिकवत चाललेला आहे? मी एकाच शब्दात सांगेन की आपत्ती शिकवते नियोजन. पुढच्या भविष्याचं नियोजन कसं करावं याची संधी आपल्याला कोरोनाने दिली आणि या दृष्टीनं नियोजन पुढचं आपण कसं ठरवावं या बाबतीमध्ये प्रत्येकानं आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं विचार करावा, ही आपली संधी समजावी. यातच आपल्याला कोरोनाचा सगळा विचार समवता येत राहील. बरोबर सर, धन्यवाद सर. आपण आपला वेळात वेळ काढून चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला एक सोप्या भाषेमध्ये सर्व पशुवैद्यकांना, पशुपालकांना आणि पशुमित्रांना सर्वांना हे समजेल असं आपण सविस्तर विश्लेषण केलं. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. या युट्यूब चॅनलला आलात म्हणून त्यासाठी पण धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर.